ठेवा. आता तर बघा मित्रांनो इथे मोर दिसत आहे. राईट. ओके सर जी चलो. पहिला प्राण पक्षी राष्ट्रीय पक्षी दिसला आपल्याला. आणि सोनू याला याला हे कसं घ्यायचं ना बाजूचं. ठीक आहे मित्रांनो, आपण इथं आलो. हे आहे गेट आम्हाला आत जाण्याचं. आणि इथं आहे त्यांचं सिपना गेट आहे. सिपना गेट. राईट. एक मिनिट मी इथून घेतो काहीतरी. इथं बघू दे मला काय आहे. सन्माननीय अनिकेत सर थोडेसे दिवस पाहू द्या एकदा आम्हाला गेट. हे बघा मित्रांनो, तुम्हाला दिसलं असेल हे सिपना गेट आहे. गेट मेळघाट टायगर प्रोजेक्ट सिपना वाईल्ड लाईफ डिव्हिजन. आणि ते जे आलेले आहेत ते आहेत गार्ड. इथं ते नाईटला ड्युटीला असतात. आपण त्यांच्याशी नंतर बोलू. ठीक आहे. चांगलं वाटायला. हे अनिकेत सर म्हणा इतके हात आखडलेले आहेत. आणि हे सोनू पटेल आहेत इकडं. ते डोळे आपटून घ्यायलेत. तरी त्यांना काही प्राणी अजून प्राणी नाही आमचे इथे. हे मध्ये गेलेत. ही आमची जिप्सी आहे मित्र. बघा तुम्हाला साईडनं दाखवतो. ही अशी 4 व्हील राहील गाडी आपली. म्हणजे 4 व्हील आहेत. आणि एक दोन तीन चार शर्ट घातलेले आहेत. हे आहेत आमचे गाईड. यांनी 1 2 3 4 शर्ट घातलेले आहेत. 4 शर्ट घालून आपली सर दाखवतात 4 बोटांनी. त्यांना जे काही 4-5 बोटं आहेत. ठीक आहे मित्र, आपण पुन्हा एकदा आता मी उभा टाकतो मित्र थोडंसं. म्हणजे अजून आपल्याला तुम्हाला मी तुमच्यासाठी खास एवढा प्रयत्न करत आहे तेव्हा माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्ही ते काय जे दाबता ते बेल आयकॉनचं बटनही दाबा. आणि मग एखादा प्राणी आपण हे करू. आणि तुम्हाला धनधन व्हिडिओ पाठवून देत राहतो मी. मग गावातल्या डुकराचे असो की कुठलीही. बघा ते आपण तिथून त्या घरापासून आलो. म्हणजे ते त्यांचं हे आहे. आणि खरंच आहे ॲक्च्युअली इकडं तुम्ही स्वतःची छोटीशी कार जर असेल किंवा एक ग्राउंड क्लिअरन्स कमी असलेलं गाडी आणण्याचा प्रयत्न करू नका. कारण की मग ते पूर्णपणे तुमची ते. ठीक आहे मित्र, थोडंसं मी ते शब्दाचा वापर वेगळा केला. त्याच्यामुळं अशा ठिकाणाहून आपल्या गाड्या हे बघा अशा ठिकाणाहून तुमच्या आमच्या गाड्या जाऊ शकत नाहीत. त्याच्यामुळं मग तुमची आमची तिथे मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरू शकले असते ते, पण मुद्दाम त्यांनी वापरलं नाही. मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणण्यापेक्षा ते जंगल आहे, जंगलाच्या हिशोबाने केलं आहे. आणि आता या रोडनं कसं टायरचा आवाज येत नाही. आणि हे पेट्रोल गाड्या असल्यामुळं प्राण्यांना त्रास देत नाहीत असं आहे. आणि मित्र कोणती गाडी तर हे बघा ही आहे जिप्सी 4x4. त्याच्यामुळं कसं असतं पेट्रोल इंजिनमुळं. परंतु ज्यावेळेस मिरवणुका काढायला गाडी बरी त्यांच्या असतेच नाही. परंतु आता हिचं मार्केट आपल्या थारनं गिळलेलं आहे. ठीक आहे मित्र, असो ते झालं गाड्यांच्या बाबतीत. आता आपण पाहूया. हे खरंच अप्रतिम असं जंगल आहे. आणि कधीही काहीही येऊ शकते बरं का मित्र. त्याच्यामुळं आणि जंगलात तुम्हाला एक सांगतो की थोडंसं संयम ठेवा. जंगलात काहीही होत असते. आणि जागरूकता हां दोन्ही ठेवावं लागते. कारण कुठं काय दिसेल आणि कुठं काय निघेल असा नेम नसते मित्र. हो आम्ही बघतो काही दिसल्यावर दाखवतो. तर तुर्तास धन्यवाद. हे बघा मित्र हो, मी तुम्हाला जे म्हणलो होतो ना तर ही मित्र हो कमीत कमी पैशामध्ये ही गाडी पण भेटू शकते. परंतु आता आपण त्यांनाही विचारू तुम्हाला काय दिसलं की नाही. कुठं काय दिसलं की नाही मंडळी. कुठं काय दिसलं काय नाही. काही नाही. ओके धन्यवाद सांगितल्याबद्दल. ते म्हणत आहेत की आम्हाला काही दिसलं नाही पण आम्हाला ते दिसले. ठीक आहे मित्र, हे पण दिसायचलेत आम्हाला. काय आहे का काय म्हणा इतकी कुछ आहे का उधर काय म्हणतात. चालू द्या. ते तुमचे गाईडनी एकमेकाला बोलले मित्र. ठीक आहे, परंतु काही याच्यामधून काही निष्पन्न झालं नाही. सिपना गेट इकडं आहे. आणि मित्र काहीही दिसत एक आहे याच्यामध्ये मित्र डोळ्यात आपल्याला
काय घालून म्हणतात त्याला, तेल घालून बघावं लागते, तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी जाणवतात. येत होती अनिकेत गाडी, परंतु फार अवघड जात म्हणजे अवघड म्हणण्यापेक्षा स्ट्रगल करू त्या गाडीला तोपर्यंत गाडी. पाहण्यापेक्षा गाडीत मजा हां, येत होती हां. सगळ्या गाडीला टक्कर. आणि आपल्याला ते हा फील आला नसता त्याच्यात. आता आपण कम्प्लिटली ओपन आहोत, आता कळत नाही, पण खरंच जर काही दिसेल तेव्हा ते ओपन म्हणजे काय असते. आता काय, आणि आपली विशेष म्हणजे पुन्हा हाईट जास्त झाली ना, त्याच्यामुळं दिसण्याचे चान्सेस असतात. कारण आपण जेव्हा कारण जातो तिथं बसतो आपण, त्या तू जिथं उभा टाकला त्या लेवलला तर बसलेला असतो खाली, त्याच्यामुळे ते दिसत नाही. आणि हाईटचा भरपूर फरक पडतोय, काहीही कुठंही दिसू शकते अचानक. हे पहिला पूल आहे मित्र, या रस्त्यानं आल्याच्या नंतर असं सरळ जायचं, परंतु मग अशा ठिकाणी किंवा अशा ठिकाणी आपली ही गाडी चालू शकत नाही. हां हां, हो हो, अच्छा अच्छा. हे या मोठ्या झाडावर जे नखाचे स्क्रॅचेस आहेत ना, अस्वलाचे आहेत ते सगळे. अरे बापरे, आपली ही 4x4 गाडी आहे. आणि बघा मित्र, फारच अवघड असते, आणि अस्वलाचे आहेत ते तेवढे नख. हां, ठीक आहे ना, म्हणजे अशी माहिती जरी सांगत असलं म्हणजे ते आपल्याला काहीतरी कळते. येरी काय करणार आहे आपण. बापू काय वाजायला रे, ह्याच्या गाडीचाच आवाज असा रोरिंग सारखा यायला, असं वाटायला वाहू केल्यासारखं वाटलं मला इकडं. प्युअर ऑक्सिजन मिळण्यासारखं वाटतं मला. हां, किंवा ऑक्सिजन तर आहेच. आता मी हे